नमस्कार, मी तृप्ती पालकर. आपण पाहता NDTV मराठी. सकाळचे 11 वाजतात. आतापर्यंत घडलेल्या घडामोडींचा आढावा घेण्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवरती. गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात आज 5000 पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन. शहांच्या उपस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार. महायुतीत आगामी विधानसभेसाठी रस्सीखेच. विधानसभेसाठी भाजपचा 160 जागांवर दावा, तर शिंदे गट 100 जागा लढण्यासाठी आग्रही. मध्यरात्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता. संघाचं काहीही मत असलं तरी अजित पवारांना भाजप सोडणार नाही. विधानसभेला पवारांना योग्य त्या जागा देऊ, चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक वक्तव्य. शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी 23 जुलैला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर होणार सुनावणी. शिर्डीच्या साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात. लाखो भाविक शिर्डीत दाखल. भक्तांसाठी साई मंदिर रात्रभर राहणार खुलं. राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता. रायगड रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट. कालच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती. गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले. तापी नदीपात्रात 1,77,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर लाईनवर CSM मेगा ब्लॉक.